एक गोष्ट पहिल्यांदा स्पष्ट करतो की आम्ही कुणा विरोधामध्ये या ठिकाणी किंवा राज्यामध्ये आवाज उठवलेला नाही। शेतकऱ्याचा प्रश्न आज मोठा गंभीर ग्रामीण भागामध्ये गोपालकांचा झालेला आहे। एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की देशी गायला, संकरित गायला किंवा जे देशी गायचे वाण आहेत त्यांना शेतकरी गोमाताच मानतो। देशी वाणाच्या गायी शेतकरी कधीही बाजारावरती विकत नसतो। त्याच्या देशी गायला जर एखादी कालवड झाली तर तो पै पाहुण्यांना देत असतो, मित्रांना पाळायसाठी देत असतो। परंतु 1980 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये, देशामध्ये जशी हरित क्रांती झाली तशी धवल क्रांती झाली आणि अधिक दूध देणाऱ्या जर्सी गाय, होस्टन ह्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून बँकेची कर्ज काढून शिकलेल्या तरुण मुलांनी, शेतमजुरांनी, शेतकऱ्यांनी गायीचे गोठे निर्माण केले आणि या राज्यामध्ये दही दुधाचा महापूर आणला। गेली अनेक वर्ष गुन्ह्या गोविंदानं हा व्यवसाय या राज्यामध्ये शेतकरी खऱ्या अर्थानं करत होता। त्याचं आर्थिक चक्र गावगाड्यामध्ये चाललेलं होतं। शेतकऱ्याच्या घरामध्ये 2 एकर जमीन असेल तर तो सर्वसाधारणपणे 2 ते 4 गायी पाळत होता। 5 एकर जमीन असेल तर दुधाळ जर्सी गायी तो 10 गायीपर्यंत तो पाळायचा। काही शेतकरी 15 गायीचे गोठे करायचे आणि एखादी गाय भाकड निघाली, गाभण जाणार नाही, काही तिला प्रॉब्लेम असलं तर तो विकायचा। दूध धंद्याचं चक्र असं आहे की 65% नफा किंवा 65% उत्पादन भरून निघल एवढा त्याचं उत्पादन हे दुधातून होतं 65% आणि 35% रक्कम ही शेतकऱ्याला गायीच्या विक्रीतून मिळत असते। परंतु आज हे चक्र खऱ्या अर्थानं सगळं कोलमडलेलं आहे। व्यापाऱ्यांनी एका बाजूला खरेदी गायीची बंद, जर्सी गायीची केलेली आहे। त्यामुळं आमची भाकड गाय, गाभ न जाणारी गाय 40,000, 50,000, 60,000ला जायची ती आज आमची कोण फुकट न्यायला तयार नाही। गायीला जे खोंड होतात, जर्सी खोंड काय आम्ही अवताला फार झुंपत नाही, आज ती खोंड सुद्धा कोण घेऊन जायला तयार नाहीये। दुधाळ गाय जर बाजाराला घेऊन जायचं म्हटलं तर अनेक ठिकाणी गाड्या अडवल्या जातात, मारहाण केली जाते, गाड्या पंक्चर केल्या जातात। त्यामुळे आमच्यासमोर प्रश्न तयार झाला आज गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या समोर, गोपालकाच्या समोर की या भाकड गायी काय करायचं, मग या फुकट देऊन टाकायचं का? जर आम्ही फुकट दिल्या तर 30-40,000 रुपये आम्हाला मिळत होतं, आम्ही नवी गाय घेत होतो, ती नवी गाय सुद्धा आम्ही आज घेऊ शकत नाही। आणि याचा परिणाम असा झाला की दुधाळ गायींना सुद्धा आज बाजारात भाव राहिला नाही। या सगळ्या व्यापार ठप्प झाल्यामुळं 1.5 लाखाची गाय आमची आता 40 आणि 50,000 रुपयाला जायला लागले। दुसऱ्या बाजूला शेतकरी जर्सी गाय कधी विकतो? 2 गायीच्या 4 गायी झाल्या, त्याच्याकडे जागा जर 2 गायीच्या असल्या तर 2 गायी तो अडचणीच्या काळामध्ये विकत असतो। खरं बघितलं तर ती एक एटीएम सारखा वापर शेतकरी करत असतो। मुलगा आजारी पडला, बायको आजारी पडलं, लेकराची फी शाळेची भरायची असली तर तो एखादी गाय बाजारात नेतो, त्याचे 2 पैसे त्याला होतात आणि तो त्याचा खर्च भागवतो। पण आज ही सगळी व्यवस्था ठप्प झालेली आहे। या राज्यामध्ये 2 कोटी लिटर दूध माझ्या मायबाप शेतकऱ्यानं तयार केलंय। देशात 63 कोटी लिटर दूध माझ्या मायबाप शेतकऱ्यानं तयार केलंय आणि त्याची साखळी आम्ही अशी का तोडायला लागलोय? एका बाजूला जनावरांचे बाजार सरकारनं निर्माण केले, अरे गायी नाही विकायच्या, बाजार नाही करायचा, तर मग ते जनावरांचे बाजार तर आपण खऱ्या अर्थानं बंद करूया। पूर्वी आम्ही, माझ्या बापानं बेंगलोरवरनं गायी आणल्या, आम्ही जाऊन म्हैसाणावरनं म्हैशी आणल्या, हरियाणामधून अधिक दुधाळ जातीच्या गायी घेऊन आलो। आता हे येणं अशक्य झालेलं आहे। नवीन जाती जर आल्या नाहीत
दुधाळ जाती जर आल्या नाहीत तर एक दिवस शेतकरी या व्यवसायातून निश्चितपणानं बाहेर पडेल आणि हे न परवडणारं आहे. आणि म्हणून यामध्ये मी एक शेतकरी नेता म्हणून या प्रश्नाकडे पाहत आहे, गावगाड्याची अर्थव्यवस्था म्हणून या प्रश्नाकडे मी पाहत आहे. माझ्याच गावातले काही शेतकरी गायी घेऊन कोल्हापूरच्या दिशेनं निघाले, रात्रभर त्यांना अडवलं गेलं 4-5 दिवसापूर्वी, प्रचंड मार दिला, ऑनलाईन पैसे त्यांच्या खात्यावरती जमा केले गेले. पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांची हिंमत झाली नाही गुन्हा दाखल करायचाय. 2-3 दिवसानं परत तो गुन्हा माझ्या गावातला त्या ठिकाणी दाखल झाला. आज कोरेगावचे शेतकरी माझ्याकडे आलेले आहेत. त्यांनी म्हैशी घरामध्ये पाळलेल्या होत्या, चांगल्या म्हैशी तयार केलेल्या होत्या आणि दुधाळ म्हैशी घर खर्चासाठी त्या बिचाऱ्यांनी व्यापाऱ्याला विकल्या. कारण आमचा व्यवहार असाच चालत आहे. शेतकरी असा काही गावोगाव गाई म्हैस घेऊन नाही हिंडत. व्यापारी ह्या गावचं जनावर घेतो, त्या गावाला जातो, त्या गावचं घेतो, दुसऱ्या गावाला घेऊन जातो, त्याच्याकडे शेतकरी येत असतात. अरे बाबा एखादी चांगली गाय आहे का, चांगली म्हस आहे का. तसं या शेतकऱ्यांनी चांगल्या म्हशी केल्या. व्यापाऱ्याला आम्ही आमचा व्यवहार विश्वासानं एकमेकाच्या करत असतो. तो काही सगळं 100% पैसे देत नसतो. परंतु त्या म्हशी ज्यावेळी घेऊन ते कल्याणच्या बाजारला आले त्यावेळी इथं अडवलं गेलं, ड्रायव्हरला बेदम मारहाण झाली, त्या म्हैशी पोलीस स्टेशनला जमा झाल्या, त्या म्हैशी गोशाळेमध्ये गेल्या. गोशाळेनं दिवसाला म्हैशीला 500 रुपये, रेडकाला 300 रुपये ही एवढी रक्कम लावली. आता ती 5 लाख रुपये रक्कम होणार आहे. शेतकऱ्यानं तर व्यापाऱ्याला 1 रुपयाला म्हस दिलेली आहे इसारत घेऊन. व्यापारी म्हणला मी विकलं की तुला पैसे देतो. आता व्यापारी सांगतोय ती म्हस तुझी गोशाळेत आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्याला घेऊन आलोया की कोर्टाचा न्यायालयाचा आदेश झालेला आहे की यांचा मुद्देमाल आता परत द्या. याचा अर्थ न्यायालयाला पटलं की शेतकऱ्याचं जनावर ह्याला दिलं पाहिजे आणि न्यायालयाचा आदर करून आम्ही आता गोशाळेमध्ये जात आहोत. त्या म्हशी आमच्या आहेत का, आम्ही ज्या दिल्या त्या आम्ही तिचं फोटो काढलेले आहेत, त्याच म्हशी आमच्या आहेत का तिथं, ह्या माने पाहावं लागेल. आणि मायबाप सरकारला विचारावं लागेल की बाबा आता शेतकऱ्यानं 5 लाख रुपये कुठून भरायचं. त्याच्याकडे जर 5 लाख रुपये असतं तर या शेतकऱ्यांनी म्हशी नसत्या विकल्या बिचाऱ्यांनी. आज काय अवस्था आहे. आज शेतकरी इथं आलेला. हे सगळं खरं आहे. हे सगळे तथाकथित गोरक्षक भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजपचा त्यांच्या गाडीवरती स्टिकर असतो, झेंडा असतो. भाजपचे कार्यकर्ते गोरक्षक म्हणून सांगतात. तुम्ही त्या सरकारचा एक पार्ट आहात. तुमच्या सरकारमधल्या तथाकथित कार्यकर्त्यांकडून जर असं होत असेल मग कारवाई नक्की कोणाकडून अपेक्षा करताय तुम्ही? एक आहे की गेले 40 वर्ष मी चळवळीमध्ये काम केलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढलो. मी माझं जरी सरकार असलं तर निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये त्या ठिकाणी लक्ष वेधण्याबाबत आम्ही भेटून सांगू. कारण ही शेवटी शेतकऱ्याची व्यथा आहे. आदरणीय मुख्यमंत्री याची दखल घेतील आणि मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती करत आहे की सदाभाऊ खोत हा बाजूला ठेवा, पण राज्यातल्या शेतकरी नेत्यांचं काय मत आहे, राज्यातले शेतकरी नेते काय म्हणत आहेत, एकदा सगळ्या शेतकरी नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलवावी. कारण आम्ही गावागावात गेलो की आता शेतकरी आम्हाला अडवायला लागलेले आहे. लहान वासरं खोंड तो रानामध्ये मोकळ्या सोडून द्यायला लागलेले आहे. एक तुळजापूरला मी कालच तुळजापूरला गेलो भेट द्यायला, त्यानं गाय विकलेली होती, दाब जात नव्हती, 65,000 रुपयाला गाय विकली. ती व्यापाऱ्यानं सांगितलं बाहेर अडवते ती मी गाय नेणार नाही. तो शेवटी 20,000ला न्या म्हटला तरी ती गाय घेऊ गेला नाही आणि ती गाय त्याच्या गोठ्यामध्ये मरण पावली. अशी वाईट अवस्था गाव पातळीवरती चाललेली आहे. आणि ह्या व्यथा शेवटी मी एक शेतकरी नेता म्हणून, शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून मला हे शेतकऱ्याचा प्रश्न मांडावा लागतील. तुम्ही गोरक्षकांना अडवणार का? केसमध्ये नेमकं काय झालंय गोरक्षकांना तुम्ही अडवणार का? केसमध्ये नेमकं काय झालंय? पोलीस तुम्हाला मदत केलीत का, किंवा ज्या म्हशी आहेत त्या म्हशी सध्या कुठं आहेत? काल शेतकरी जाऊन त्या गोशाळेमध्ये बघून आले. तिथं व्हिडिओ काढलेला आहे आमच्याकडे गोशाळेतला. तिथं एकही म्हैस नव्हती, एक गाय मरण पावलेली होती, त्याला कुत्रं लचकं तोडत होतं. पण तेच शुभ काम आहे आम्ही म्हणणार. परंतु मी सरकारला विनंती करतो, अरे आमची जनावरं गोशाळेला देऊ नका. आमची जनावरं व्यापाऱ्यानं जरी नेली असतील आणि तुम्ही पकडली तर त्या शेतकऱ्याला देणारे बाबांनो, शेतकऱ्याच्या तर ताब्यात द्या.
म्हणजे एका बाजूला आता गोशाळेमध्ये मला खात्री आहे की आमची जनावरं किती वाचलेली आहेत, तर नेमकी दुसरी आणून ठेवली ती का? कारण आम्ही आमच्या जनावरांचं फोटो काढलेले आहेत. त्या फोटोप्रमाणे आमची जनावरं आहेत का आम्हाला बघावं लागेल तिथं जाऊन. आणि हा शेतकऱ्याला खरंच ताप आहे. भाऊ मात्र हे सगळी कायद्याची सदाभाऊ, तुम्ही सिंहगडच्या कायद्याची केसमध्ये तुम्ही गुन्हा दाखलची मागणी करता का? जे कथित गोरक्षक आहेत, म्हशी पळवल्या, सध्या म्हशी नाहीत तुमच्या म्हणता, काय त्यासंदर्भात काय आहे गुन्ह्याची मागणी का? की ज्या माणसाला माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला सगळ्यांना तो पाठवलेला आहे, त्याला एवढं प्रचंड मारलं. तो ड्रायव्हर होता, तो पळून गेला, निघून गेला गुन्हा दाखल करायला इथं मार खाऊन भीतीमुळं. आणि लोकांनी भीती खाल्ली. आता आज एक सांगतो तुम्हाला मी, आमच्या आता वाहनं गायी भरायला म्हैशी भरायला वाहनवाला बी यायला तयार नाही. तो म्हणतो माझं वाहन अडकलं तर वरीभर वाहन आत राहतंय. हो, आपण स्पेसिफिक सिंहगडच्या विषयात येऊयात. सिंहगड पोलीस तुम्हाला मदत करतात का? गुन्हा दाखल करून घेतात का टाळाटाळ करतात? नाही, असं काही नाही आहे. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. निश्चितपणानं आम्ही ज्या मुलाला मारलेला आहे त्याला या ठिकाणी तो येईल, गुन्हा दाखल होईल. माझा शेतकरी या ठिकाणी आलेला आहे, त्याचा काही दोष नसताना त्याला या मोठा त्रास झालेला आहे. निश्चितपणानं गुन्हा दाखल करू. पण मला सरकारला विनंती करायची आहे की बळीराजाला सन्मानानं जगून द्या, त्याला त्याचे पूरक व्यवसाय करून द्या. सरकारनं याचा खऱ्या अर्थानं बंदोबस्त करावा. कारण हे काम शेतकऱ्यांचं नाही आहे, हे काम आम्हा कोणाचं नाही आहे. सरकारनं त्याची भूमिका निभवावी. भाऊ मात्र सदाभाऊंची आक्रमकता सदाभाऊंची आक्रमकता अशी शेतकऱ्यांच्या बद्दल विनंती काकुळतीनं बोलण्याची काय गरज पडली? सरकारला दिसत नाही काही? काय झालंय की खरोखर तुम्हाला मी सांगतो की जे लोक जनावरं अडवत आहेत हे कॉर्पोरेट कंपन्यासारखे यांच्या ऑफिसं शहरांच्या मध्ये खोलले गेलेले आहेत. गायी म्हैशी कुठं आहेत? आमच्या गावामध्ये आहेत. शेणामोतामध्ये हात कुणाचं आहेत? माझ्या बायकोचं, माझ्या बाचं, माझ्या आईचं, माझ्या बहिणीचं. आमची बोटं झडली ते, नकं झडले ते. आणि यांची थाटामाटात ऑफिसं कुठं आहेत? सांगली, पुणा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई. म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीनं हा व्यवसाय जनावरं अडवण्याचा चालवला जातो. अरे बाबांनो, तुम्ही गायी घ्या ना रे, तुम्ही म्हशी घ्या रे, गोठं करा रे. ह्या अडवणाऱ्याचा एकाचाही गायीचा म्हशीचा गोठा नाहीये. आणि म्हणून ही गंभीर बाब आहे, ही खऱ्या अर्थानं गंभीर बाब आहे. ही सरकारनं खऱ्या अर्थानं घ्यावी हातामध्ये. नाही घेतलं सरकारनं तर आम्ही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन राज्यातल्या आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही जनावरांच्या छावण्या उभा करू. आणि त्या दिशेनं आता शेतकऱ्याची मानसिकता झाली नसेल तर सरकारनं येऊन आमची जनावरं गावागावामध्ये खरेदी करावीत. किंवा ज्यांना सरकार म्हणत आहे हे गायी तुमच्या राखायला या लोकांची नेमणूक केली, त्यांनी गावागावात यावं आणि बाजारभावाप्रमाणे आमची जनावरं खरेदी करावी. आत्ताच एक गुन्हा 1 तासापूर्वी जतमध्ये 10,000ची खंडणी मागितलेला गुन्हा आताच 1 तासापूर्वी दाखल झालेला आहे. चाललंय काय हे? आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आता देशी गायला गोमाता मानतो का? आम्ही 100% मानतो. पण देशी गायच्या गोमातेच्या आडोशानं जर शेतकऱ्याचं खळं दुधादुभत्याचं जर लुटलं जाणार असेल तर शेतकऱ्याचा नेता म्हणून माझं रक्त सांडलं तरी आम्ही थांबणार नाही. कारण सदाभाऊ सगळ्यात महाराष्ट्राला माहिती आहे, ऊस आंदोलनं तुमची जवळून पाहिलेली आहेत. सदाभाऊंची आक्रमकता एवढी का कमी झाली आहे? गोरक्षकांना तुम्ही अडवू शकत नाही का? सदाभाऊंची आक्रमकता ही राज्य सरकारला विनंती करण्याच्या ऐवजी तुम्ही आधी गोरक्षकांना अडवा ना. आमची आक्रमकता कमी झालेली नाही. वेगवेगळे आंदोलनं हे आम्ही अभ्यास पूर्ण केलेली होती. हे सुद्धा हातात घेतलेलं हे शेतकऱ्यांचं भवितव्य आणि जीवन मरणाचा हा प्रश्न आहे. याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यासपूर्ण मांडणी करू. हे कशा पद्धतीनं चुकीचं चाललेलं आहे हे आम्ही मांडू. हा प्रश्न आम्ही आता हातात घेतलेला आहे. आता गावागावातल्या शेतकऱ्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जनजागृती करू आणि आंदोलनाचा एक एक टप्पा घेऊन जाऊ आम्ही पुढे. कारण हा प्रश्न शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्वाचा. भाऊ, सरकारमध्ये राहून सरकार विरोधातच तुम्ही आंदोलनाची भूमिका घेताय, तर मग सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी तुमची आहे का, असं शेतकरी नेते म्हणतात? शेतकरी
नेते काही म्हणतात तो त्यांचा भाग आहे, तो त्यांचा विचार आहे. सरकारमध्ये या विषयावरती मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आमच्या अजून काही चर्चा आणि बैठका झालेल्या नाहीयेत. निश्चितपणानं चर्चा आणि बैठकीची मागणी मी मुख्यमंत्र्यांच्या करणार आहोत. त्याच्यानंतर पुढची रणनीती सगळ्या ठरवता येतील. आणि मी जसे शेतकरी नेते जे काही बोलत आहेत तुम्ही मला म्हटला तर त्यांनाही बोलवावं ह्या मिटिंगला अशी मी विनंती सरकारला करणार आहे. ठीक आहे. कर्जमाफीचं काय आता ओला दुष्काळ आहे हा. राज्यामध्ये. आता हे घेऊ पहिलं. नाही कर्ज नाही, शेतकरी नेते तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलाय, मग मुख्यमंत्र्यांनी ते कर्जमाफीचं आश्वासन निवडणुकीआधी निश्चितपणानं कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. निश्चितपणानं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. चला यांचं पुढं- या ना शेतकरी या पुढे या शेतकरी शेतकरी अंजना मला ड्रायव्हर हो मग ते ड्रायव्हर पुढे उद्धव आनंदराव मोरे शिंगेरा उद्धव आनंदराव मोरे रहमतपुरात सिंग हा काय झालं तुमच्या बाबत? कुठे कुठे किती जनावरं होती, काय झालं चार सांगा. चार मशीन नेले ते 4.25 लाख रुपये अडकले. नाही नाही विषय काय, कुठून कुठे तुम्ही जनावरं घेऊन सगळं सांगा जरा. नाना व्यापाऱ्याने कोरेगावच्या नेले. बाबा या तुम्ही सविस्तर सांगा काय झालं काय नाही. हा म्हशी माझ्या 2 होत्या. 2 म्हशी कोरेगावच्या व्यापाऱ्यांना दिल्या. हा 2 म्हशीचं एकीचं 100 रुपये आणि एकीचं 500 रुपये असं 700 रुपये इसार दिला. आणि म्हणले 8 दिवसात तुम्हाला पुढं बाजारला नेऊन माल विकला पैसे तुम्हाला आणून देतो. 8 दिवसाचं 15 दिवस झालं पैसे मागायला गेले. ते म्हणले आमची गाडी पुढे धरली, पुढनं आम्हाला पैसे आले नाही तर आम्ही तुम्हाला कुठनं पैसे द्यायचे. आणि गोशाळेत माल आहे म्हणून सांगितलं. गोशाळेत नाही म्हणले. गोशाळेत बघायला गेलो तर आम्ही दिल्या म्हशी बी गोशाळेत नाहीत. कुठे गेल्या? काय माहित आता मग या जनावरांची हेराफेरी कोण करते मग? हे तुमचे ते लोक अडवतात ना रस्त्यावर, गोरक्षकवाली अडवते ती, ड्रायव्हरला मारते ती, माणसांना मारते ती, पैसे काय काढून असते ते घेते ती. त्याला मग पद सरकार ऐकतंय काय? सरकार ऐकतंय? ऐकून काय नाही, ऐकत असल्यावर आमच्या यार नाही झालं नसतं. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे वाटतं नाही का नाही, तुम्हाला? शेतकऱ्यांचं नाही बिलकुल. शेतकऱ्यांच्या विरोधात सगळं आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात सगळं चाललंय. गोरक्षक कोण आहेत नेमकं तुम्हाला काय काय माहिती आता आहे ही कसं आहे, गोरक्षवाली जी माणसं आहेत का नाही त्यांच्याकडे काय जनावर नाहीत. बरं. ज्यांनी जनावर सांभाळली त्यांना कळतंय जनावर काय विकावं मग काय त्यांच्या करावं. कारवाईची मागणी करणार आहे का? कारवाईची मागणी करून होत नाही ना काय. नुसतं ऐकून मीडियावाल्यांनी बेतमी द्यायचे एवढं ऐकायचं आणि पुन्हा इथंच गार होतंय. पुन्हा पेपर वाचायचं, टीव्ही बघायचं, तिथंच थांबतंय सगळं. मुख्यमंत्री काय करणार आता काय ते भाऊंच्या बरोबर नाही नाही जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे की नाही तुम्ही? भाऊंच्या बरोबर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आम्ही आमची जनावर गेली ते आम्ही करायचं काय. बरोबर जनावरं मिळालं पाहिजे. जनावरी प्राईस माघारी मिळेल, पैसे पण मिळले नाही. आणि गुन्हा दाखल करणार आहे का आता? आता भाऊंच्या बरोबर आले. भाऊ काय म्हणतील ते आम्ही करणार. भाऊ म्हटले गुन्हा दाखल करतो, गुन्हा दाखल. आता ते जाऊन बघून पुन्हा गोशाळेला जाऊन कात्री आम्ही जनावर दिले ते आमची जनावर आम्ही ओळखतो. आमच्याकडे ते फोटो आहेत, ते जनावर आमची तिथं नाहीच आहेत. दुसरी जनावर आता कालवा चालू झाला म्हणून दुसरी जनावर हजर केले तिथं त्यांनी. पण दुसरी जनावर नको आहेत. नाही नाही, आमची आम्हाला दुसरी गरज काय. आमची आम्ही दिली ते आम्हाला पाहिजे. त्यांना आम्हाला पैसे पाहिजे दिले प्रमाण. आणि इथनं न्यायची कशी जनावर दिली तरी आता इथून न्यायची कशी जनावर. गाडीवाला येत नाही. गाडीवाला म्हणतो आमच्या गाड्या जप्त होतील, आम्हाला मारहाण होती. पण त्याचा खर्च कोणी द्यायचा? खर्च आम्ही शेतकरी आमचा आम्ही सोसला असता नेली असती. जनावर आमची नाहीत, गाडी मिळत नाही. सरकारनं आम्हाला जनावर गोशाळेवालीने आम्हाला घरी आणून पोच करावी जनावर. जाऊ ना, भेटून या आपण बरं परत करू. हे अरे, गुलाब रघुनाथ पवार. काय काय बूम पकडत जा रे. गुलाब रघुनाथ पवार. तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. गोशाळेसंदर्भात गोशाळांनी खर्च करावं काय मागणी राज्यामधल्या काही गोशाळा ह्या देशी गाई पालनासाठी सेवाभावी वृत्तीनं खरंच चांगल्या चाललेल्या आहेत. पण काही गोशाळा हे जनावरं अडवणे आणि यांचं एक मोठं संगनमत आहे. आणि अलीकडच्या काळात ह्या सगळ्या गोशाळा ज्या आहेत ज्यांच्याकडे जनावरं जमा केली जातात ते ठराविक गोशाळांच्याकडे जमा केली जातात. म्हणजे गोशाळा ह्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे तुरुंग बनलेले आहेत. आणि म्हणून सरकारला माझी मागणी आहे की गोशाळेमध्ये आतापर्यंत किती जनावरं पाठवली, ती जनावरं किती शिल्लक आहेत
त्या जनावराची पुढं विल्हेवाट काय लावली याची सुद्धा सगळी तपासणी होणं गरजेचं आहे. आता हे गोशाळेतले माझ्याकडे फोटो आहेत जनावराचे, म्हणजे एवढी वाईट अवस्था गोशाळेमध्ये अक्षरशः जनावरांची झालेली आहे. कारण या प्रकरणात आल्यानंतर मी काय गोशाळेंच्याकडेही पाहणी करायला सुरुवात केली तर एवढी भयानक चित्र आहे. आणि आता मला पोलिसांनी सांगितलं, मला हसू येतं बिचाऱ्यांचं, काल आमच्यावर जे कार्यकर्त्यांच्यावर आणि शेतकऱ्यांच्यावर जे पोलीस गेले त्यावेळी तिथं एक बी जनावर नव्हतं. एक मेलेली गाय होती, एक उभा गाय होती, तो व्हिडिओ आहे. पोलीसवाले तसा पंचनामा केला आणि आता तेच अधिकारी सांगायला लागले तिथं 7 जनावर आहेत, सगळ्या म्हशी आहेत. मग मी म्हणलं सगळ्या किती म्हशी आहेत? नाही म्हणलं त्यांच्या साथीच्या साथी आहेत. म्हणजे त्यांना माहित बी नाही यांच्या 21 जनावर होते ती. मग मी FIR ची कॉपी दाखवली, अरे 21 आहेत, हा मग 21 असतील. म्हणजे अरे असं मी सगळ्यांना सांगतो, अशा पद्धतीनं शेतकऱ्याशी बळीराजाशी वागू नका. कारण हा गावगाड्यातला शेतकरी 2 घास तुम्हाला रे ताटात खायला घालतो या आणि लेकरा बाळाला दूध अजून एक पाजतो. महत्वाचा प्रश्न आहे. पोलिसांनी काय मग गडबड केली का काल? कारण पंचनामा 7 जनावरांचा, 21 जनावर गाय मग हे जनावर गडबड चालू आहे का? पोलीस याला सगळं पाठीशी घालतात का? बरेच वेळेला नाही, काय होतं? आता कालचा माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि जर आता तिथं जनावरं निघाले तर ह्याचा अर्थ सरळ आहे, पाठीशी घातलं जातं हे स्पष्ट होईल. दुसऱ्या बाजूला आमची 21 जनावरं आहेत, प्रत्येक जनावराचा फोटो आमच्याकडे आहे. ते जर फोटो असून जर ती जनावरं आमची नसतील आणि दुसरी जनावरं असतील तर सरळ त्याचा अर्थ आहे की पोलीस खात्यावर सुद्धा या संदर्भामध्ये काहीतरी दबाव असावा असे मला शंका कारवाईची आहे. मागणी- कुणाचा दबाव आहे मग? पोलिसांवर हा कारवाईची दबाव मागणी कुणाचा करताय का? आहे? हा दबाव कुणाचा आहे मग? हा दबाव कुणाचा आहे? अरे बाबा मला जाऊन दे, कारवाईची मला मागणी जनावरं करताय बघून का? दे आधी काय आहे. भाऊ, महत्वाचा प्रश्न आहे. बरेच वेळेला पोलीस सोबत घेऊन हे गोरक्षक कारवाई करतात, याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? मुळामध्ये गोरक्षकांना जनावरं अडवण्याचा अजिबात अधिकार नाही आहे. गाड्या ट्रान्सपोर्टच्या तपासण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं पोलिसांना आहे आणि पोलिसांना जर योग्य कागदपत्र मिळून आली नाही तर ती गाडी जप्त करता येते. कागदपत्र हजर केली तर ती गाडी आणि मुद्देमाल सोडला जातो. अशी एकंदरीत कायदेशीर प्रोसेस आहे. परंतु आता सगळा कायदा हा धाब्यावर बसवला गेलेला आहे. मी मगाशीच म्हणलं, एक मोठं लॉबी या राज्यामध्ये निर्माण झाले. अरे मुंबईची माणसं थरपार गाडीतनं गोरक्षक म्हणून यायला लागले. अरे मुंबईमध्ये गोटू कुठं आहेत? मुंबईच्या फ्लॅटमध्ये कुत्री आहेत, मांजरं असतील, तिथं गाई बस कुठं नाही दिसली मला फ्लॅटमध्ये. पण हे सुद्धा आमच्या गायीचं रक्षण करायला यायला लागलेले आहेत. आणि आलेली माणसं जर बघितलं तर गुरीपान तगडीच्या तगडी यायला लागली. एवढ्यांना ह्यात इंटरेस्ट आला कसा, हा महत्वाचा भाग आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.